ते मला वाटतं ज्यांना याच्यामध्ये काही लोकांनी विनाकारण गैरसमज आणि बदनामी सरकारची बदनामी करण्यासाठी काही हे मला वाटतं जे षडयंत्र मला वाटतं चालवलेलं आहे. वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतात त्यावेळी सहकारी संस्था मदत करतात. प्रवरा मागच्या आठवड्यामध्ये आमच्या प्रवरा उद्योग समूहानं 1 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री सहायता निधीला आपण जाहीर केले. तसं आता प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी सहकारी कारखान्यांना आपण जे काही मुख्यमंत्री सहायता निधी आपण काही रक्कम देतो आणि पूरग्रस्तांच्या प्रती ही बांधिलकीच आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची कारखानदारांची. आणि ते 5 रुपये आपण हे पूरग्रस्त सहायता निधीला आपण देणारच आहोत. तो काही भार कोणत्या शेतकऱ्यावर येणार नाही. कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे. त्यामुळे आणि जाणार कोणासाठी? शेवटी आमचा शेतकरी बांधव पुरामध्ये अडकलेला आहे. प्रचंड यावर्षी न भूषण भविष्य अशा प्रकारचे पाऊस झालेत. म्हणजे माझ्या जिल्ह्यात किती नुकसान झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर 5.5 लाख हेक्टरवर नुकसान आहे. हे काही ते कमी क्षेत्र नाही ना. मला वाटतं हा जो पूरग्रस्त सहायता निधीला जो पैसा जाणार आहे त्यातून आमच्या शेतकरी बांधवांना त्याची मदत होणार आहे. परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही. तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. सर, याला लागूनच की जसं म्हणताय की शेतकऱ्यांवर भार पडणार नाही, मात्र काही कारखानदारांनी याला विरोध केला होता का? कारण सगळेच सत्तेतले आणि सत्तेविरोधात देखील अनेक कारखानदार आहेत. कुठेतरी स्वतःला झळ बसते म्हणून ह्या सगळ्यामधून विरोध करण्याच्या काही गोष्टी घडल्या कारखानदाराकडून स्पेसिफिक? असं आहे की या प्रकारचे निधी वाढून द्यावा, पूरग्रस्त निधीला पैसे द्यावेत. काही लोकांनी त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची मला अतिशय काल वाईट वाटलं काही लोकांच्या संदर्भात. म्हणजे तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 1 रुपये देतात, तो भार शेतकऱ्यावर येत नाही. तुम्ही बाकीच्या योजना तुमच्या चालतात त्याला पैसे कधी कधी मागतो आपण, त्याला भार येत नाही. मग आमच्या पूरग्रस्त भागातल्या लोकांना ज्यावेळी काही आमचं उत्तरदायित्व होण्यामुळे मदत करायची मला तो भार येतोय. मला वाटतं याच्यामध्ये सरकारच्या पैशाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत, मग तो आमचा राज्य साखर संघ आहे, त्यांनी काही कारखान्यांना एकत्र बसून निधी द्यायला पाहिजे होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच झालेली आहे. मी कालही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना की त्याच्यावर आता सरकारचं नियंत्रण आलं पाहिजे. तर त्याने हा हातभार उचलला पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पैशाच्या जीवावर संस्था काढल्या, मोठ्या केल्या, त्यांनी पैसे दिलेच पाहिजे ना. फक्त भाषणं करायचे आणि लोकांच्यामध्ये गैरसमज करायचा. मला वाटतं आमचा आग्रह होता की 5 रुपयाऐवजी 10 रुपये करावं. कारण आता वेळ आहे आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांपाठी उभं राहण्याची, राज्याच्या जनतेमागे उभं राहण्याची. त्यामुळे जे काही विरोध करत असतील तर मला वाटतं त्यांना याच्या संदर्भात त्यांना लोकांनी जा विचारलं पाहिजे. साहेब, दुसरीकडे की यावेळेस ऊस कमी असल्यामुळे साखरेचं उत्पादनावर काही परिणाम होईल काय? तुमचा या सगळ्या क्षेत्रातला पूर्ण अनुभव पाहतो. नाही, यावर्षी तर उलटी परिस्थिती आहे. आता पावसामुळे आपण कारखाने 1 नोव्हेंबरला सुरू करण्याचा काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित निर्णय झाला. पण इस्टिमेशन असं आहे की महाराष्ट्रामध्ये बहुतेक ह्या वर्षी साखरेचं उत्पन्न वाढेल असं प्राथमिक अंदाज आहे. मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे ऊसाची वाढ नव्हती, पण नंतरच्या काळात पावसाच्या मुळे किंवा अन्य गोष्टीमुळे साखरेचं उत्पादन महाराष्ट्रात वाढेल असं मला वाटतं त्यामध्ये. पण सर, सध्याची परिस्थिती बघितली अजून पाऊस थांबलेला नाही आहे. 1 नोव्हेंबरपासून गाळप जरी म्हटलं, अजून वापसे नाही आहेत. महिन्याभरात जर अशीच परिस्थिती राहिली तर ऊस वाहतूकपासून ते अगदी काढणीला देखील विलंब होऊ शकतो. याच्याबद्दल काही विचार कालच्या बैठकीमध्ये झाला का? कारण वापसेच म्हणजे चिखलच हल्ला नाही तर. म्हणूनच आपण 1 नोव्हेंबर केली. पूर्वी 15 ऑक्टोबरची एक चर्चा होती, पण आता 1 नोव्हेंबरला यासाठी केली की आता पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला आहे, तो आता सुरूच आहे. आता अशी अपेक्षा आहे की 13-14 ऑक्टोबरला परतीचा पाऊस जो आहे हा निघून जाईल आणि मग दिवाळी आली परत. मग दिवाळीमध्ये परत तोडणी कामगार आमचे बंधू आहेत, त्यांना दिवाळी साजरी करायची, मग ते येणार नाहीत.
म्हणून 1 नोव्हेंबर मला वाटतं तारीख आहे की निश्चितपणे त्याच्यातून काय आता जर तो आता हे सगळं अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्यावेळी तशी परिस्थिती निर्माण झाली तर मग त्या भागात कारखाने सुरू होणार नाही. साहेब, सुप्रिया सुळे किंवा आपले शशिकांत शिंदेसारखे नेते वारंवार कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतात आणि सरकारच्या विरोधात आंदोलनाची भाषा करतात. असं आहे की मला शशिकांत शिंदे साहेबांना आणि सुप्रियांना मला सांगायचं आहे की तुमच्या नेत्यांना विचारून घ्या ना एकदा की ओला दुष्काळ असतो का कुठे? उघड लोकांचा बुद्धिभेद कशा करता? जर त्यांच्या नेत्यांना जर माहीत आहे की ओला दुष्काळी व्याख्याच नाही आहे, काय आपण जेव्हा दुष्काळ जाहीर करतो त्यावेळी पाणीची टंचाई स्थिती आहे, त्यावेळी आता सरकार आता या सगळ्या झालेल्या परिस्थितीचा अंदाज माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत आणि स्वतः त्यांनी काय सांगितलं ना, या सगळ्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना किंवा भागाला आपण सरकार मदत करणार आहे. आता आकडेवारी फक्त अंतिमता तयार होते, ते आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे, स्वतः वेगळ्या भागात दौरे केले आहेत त्यांनी, कालही आढावा घेतला त्यांनी. मला वाटतं विरोधकाकडे काही नाही आहे सांगण्यासाठी, फक्त राजकारण करता येते. माझी त्यांना या निमित्तानं आव्हान आहे, कोणत्या प्रश्नाचं राजकारण करायचं करू नये हे मला वाटतं त्यांनी शिकलं पाहिजे. आता त्यांनी त्यांच्या साहेबांच्या त्यांच्या नेत्याच्या ताब्यात असणारे जे कारखाने आहेत, संस्था आहेत, त्यामार्फत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही योजना काही निधी जाहीर करा ना. सरकारवर टीका करण्यापेक्षा आपल्या ताब्यात असणाऱ्या संस्थेचा निधी आम्ही देतोय आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करा. एक नवीन तुम्ही लोकांसमोर आदर्श निर्माण करा ना. साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह तुमच्या मतदारसंघात काय कार्यक्रम नेमकं काय? अमित भाईंना मी विनंती केली होती माननीय, त्यामुळे ते येते स्वतः येत आहेत. आपण आमच्या सहकारी कारखान्याचा नवीन प्लांट टाकला 10,000 मेट्रिक टनाचा, तर माननीय अमित भाई त्याचं उद्घाटन करतील. नंतर आपल्या सहकारी कारखानदारीचे जे जनक आहे, ज्यांनी पहिला अशा खंडातला सहकारी कारखाना काढला, आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आणि आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी ग्रामस्थांनी जे पूर्णकृती पुतळे उभे केले आहेत, एक त्यांचं स्मारक असावं गावामध्ये, म्हणून त्याचं अनावरण आहे, जाहीर सभा आहे, असा कार्यक्रम त्यांचा ठरलेला आहे. सर, एक यालाच जोडून प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर जिथं जिथं आपापली ताकद आहे, एकटं लढण्याची तयारी जवळपास सगळेच जण करतायत. तुम्ही स्वतः देखील आपल्या पट्ट्यांमध्ये वाढलेली भाजपची ताकद आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, नगर असेल, सगळ्यात काय नेमकं या संदर्भात तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे, किंवा एकत्र लढावं की एकटं लढावं, काय नेमकं वाटतं? याच्यामध्ये व्यक्तिगत त्याला काही महत्त्व नसतं. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. अपवादात्मक काही स्थितीमध्ये कुठे स्थानिक पातळीवर काही विषय काय असेल तर तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील ना. त्यामुळे व्यक्तिगत मत काय नसतं, शेवटी हा निर्णय महायुती म्हणून करावा लागेल आणि त्या पक्षाच्या मग पातळीवर ते पक्षाचे नेते आपल्या पक्षाची काय क्षमता आहे, शेवटी इलेक्टिव्ह मेरिट महत्त्वाचं आहे, ते आपण निर्णय करतील. पण मित्रपक्षातील काही नेते, खास करून प्रफुल्ल पटेल यांनी अनेकदा माध्यमांसमोर देखील जाहीर केलं की एकटं लढण्याची आम्ही तयारी करत आहोत. तुम्ही तयार आहेत एकटं लढायला जर मित्रपक्षांकडून उघडपणे? भारतीय जनता पक्षाची नेहमीच तयारी आहे. आता माननीय मुख्यमंत्री नेतृत्वाखाली एवढं मोठं घवघवीत यश राज्याला मिळालं, पक्षाला मिळालं. मला वाटतं की उद्याच्या काळामध्ये तशी तयारी असेल तर भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.